कोकणात आपलं कौलारू घर, घरासमोर हिरवंगार शेत, शेतात आपल्यासाठी राबणारे दोन मुके जीव. कृतज्ञता व्यक्त करायला ही एवढी कारणं पुरेशी आहेत ना? नाही खरं तर. आपल्या शेतात आपल्यापेक्षा शेजारीच जास्त असतील तर त्यांचे उपकार शब्दांच्याही पलीकडे असतात. मोठी माणसं एका एका काडीचा हातभार लावतात आणि लहान लेकरं त्यांच्या हसण्यानंच वातावरणात आनंद पेरतात. शेत ही एक शाळाच असते. फक्त इथला शिक्षक पुस्तकं नाही, तर खुद्द निसर्ग असतो. तो विदभर पोटासाठी करावे लागणारे हातभर कष्ट अगदी प्रात्यक्षिक करून शिकवतो. या मातीत जो एकदा उतरतो ना, तो या मातीतलाच होऊन जातो. हातापायाला लागलेला चिखलही मग अभिमानानं मिरवतो. इथल्या चहाचा एक एक घोटही शरीरासोबतच मनालाही तरतरी देतो. आणि हे सगळं अनुभवण्यासाठी खरं सांगू, जन्म कोकणातच घ्यावा लागतो.